राज्यातील महायुती सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। सत्य इतिहासाचं विकृतीकरण आणि सतत होत असलेल्या महापुरुषांच्या बदनामीचा निषेधही यावेळी करण्यात आला। ज्या क्रूर औरंगजेबानं महाराष्ट्र भूमीवर आक्रमण केलं, हिंदूंवर अत्याचार केले, मंदिरं तोडून त्या मंदिरांवर मशिदी बांधल्या आणि मंदिराचं सोनं चांदी किमती जेवरात लुटून इस्लामचा प्रचार केला, याला प्रत्युत्तर देण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी लढा दिला। हेच कार्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनीही केलं। मात्र धोक्यानं संभाजीराजेंना बंदी बनवून त्यांच्यावर निरंतर 40 दिवस अत्याचार करून त्यांची निर्मम हत्या करण्यात आली आणि त्यांचे अंतिम संस्कार हिंदू पद्धतीनं होऊ नये म्हणून त्यांच्या शरीराचे तुकडे करून फेकण्यात आले। अशा क्रूर औरंग्याची कबर आपल्या महाराष्ट्राच्या मातीला लागलेला एक कलंक आहे, असं निवेदनात नमूद करण्यात आलंय। हे निवेदन पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय। आज अकोल्यामध्ये 11 मार्च 2025 ला आत्मक्लेश आंदोलन सकल मराठा समाज आणि अकोल्यातील सर्व गावकरी मंडळीच्या माध्यमातून मी केलेलं आहे। यामध्ये जे की इतिहासाचं विद्रुपीकरण करणं चालू आहे, महाराजांच्या विषयी, महाराष्ट्राच्या विषयी जो काही प्रशांत कोरटकर सारखा, सोलापूरकर सारखा, ते भिडे किडेंसारखी लोक जी काही वक्तव्य करताय याचा जाहीर निषेध करण्यासाठी धनंजय मुंडेंना सह आरोपी करा आणि हे जे की प्रकरण आहे हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन पटकन त्याचा निवाडा करा, अशा अनेक मागण्यांसाठी आणि सोबतच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन सुद्धा इथं आत्मक्लेश आंदोलन गजानन हरणे साहेबांच्या नेतृत्वात इथं आम्ही सगळे अकोलेकर करतो आहे।